तर मैत्रिणींना आपण पावभाजी करतोय त्याच्यासाठी मी शिमला मिरची घेतलेली, हिरवे वाटाणे घेतलेले, बटाटे घेतलेले, फ्लावर उकळून छान स्वच्छ धुवून घेतलेली, बीट घेतलेली. भाज्या आपण कट करून ठेवल्या आहे. सगळ्यात आपण भाज्या कुकरमध्ये शिजून घेणार 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहे. थोडा लिंबू पिळून घेतोय 2-3 थेंब फक्त आणि 1 ग्लास पाणी टाकते आणि आपण 5 ते 6 शिट्ट्या करून 6 शिट्ट्या करून घेतोय. त्याच्या कुकर ठेवले आहे. बघू शकता छान भाज्या शिजल्या. फोडणीसाठी बघा मी एवढीचा मसाला घेतलेला आहे. 2 कांदे चिरून घेतलेले, 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतले, 2 टोमॅटो पण चिरून घेतले. तिथे पॅन ठेवले, त्यात 2 मोठे चमचे तेल तापायला ठेवलेले. अर्धा चमचा मी जिरे टाकते. पहिले मी शिमला मिरची टाकून जिरे छान तडतडले, आता शिमला मिरची टाकून घेते. शिमला मिरची छान परतली, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकू. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आता. त्याच्याबरोबर बारीक कापलेले 2 कांदे कापलेले होते ते टाकून घेऊ. त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची छान परतली, त्याच्यामध्ये मी लाल मिरची, मीठ आणि हळद टाकते. काश्मीरी मिरची घेतलेली रंग येण्यासाठी. एवढीचा पावभाजी मसाला टाकते मी. छान स्मॅश झाले. भाज्या आपण आता पहिला फोडणी टाकतोय. आपली भाजी तयार आहे. आपण कोथिंबीर त्याच्यावर कट केलेली थोडी टाकून घेऊ. बघा अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.